मी सातेपळगावचा रहिवासी, माझं नाव प्रवीण भास्कर जगताप आणि साधारणतः मी इथं पाण्यात 8 वाजल्यापासून बसलेलो आहे। रात्री मुसळधार पाऊस पडला, मुसळधार म्हणण्यापेक्षा ढगफुटी सदृश म्हणलं तरी चालेल। अक्षरशः या शेतात पूर्ण पाणी, सोयाबीन काढून आम्ही इकडे लावलं होतं, गंजी पूर्ण वाहून गेले आमच्या। आणि प्रशासनाला आम्ही वेळोवेळी कल्पना दिली तरी प्रशासनाचा माणूस आमच्यापर्यंत आतापर्यंत कोणता आलेला नाही। आणि पोलीस आमच्या आलेत, पोलीस आता थोडा वेळ झालं, पण त्यांनी आमच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय प्रेशर आणला तुमच्यावर? तुम्ही बाहेर निघा, मध्ये काय करताय तुम्ही, स्टंटबाजी करायला का म्हणून आमच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरं, तुमच्या मागण्या काय मग? आमच्या मागण्या एकच आहेत की आमचा 7/12 कोरा केला पाहिजे, आम्हाला भरीव मदत दिली पाहिजे, हेक्टरी 50,000 रुपये मदत, आणि एनडीआरएफच्या निकषाच्या पुढे जाऊन ती मदत 3 हेक्टरपर्यंत ठेवावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि राहणार सातेपळ। सकाळी आम्ही रात्रीच्या पावसानं ढगफुटी झाली आमच्यात। आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून पाण्यात बसलेलो आहोत। सकाळपासून कुणीही कर्मचारी आमच्यापासून आलेला नाही, तलाठी नाही, ग्रामसेवक नाही, काय नाही, पोलीस पथक आता आलेलं आहे। आम्ही सकाळपासून पाण्यात असल्यामुळं आम्ही सकाळपासून ब्रश सुद्धा केलेला नाही। आम्ही जगायचं का मरायचं? शासन आम्हाला 8,000 रुपये मदत देतो म्हणले, ते मदत काय आम्हाला पोचली नाही। ते बी आमच्या ऊसातून 15-15 रुपये कपात करून देणार आहेत, तर ते आम्हाला ऊसातून जर 15-15 रुपये कपात जर केले तर आम्हाला राहतंय खाली काय? आम्ही शेतकऱ्याने पीक कर्जानं आधीच आम्ही मरून गेलेलो आहोत। आमचा 7/12 कोरा झाला पाहिजे, आम्हाला पीक कर्ज माफ झालं पाहिजे, आम्हाला ही मदत 50,000 मदत मिळाली पाहिजे। तलाठी मॅडम किंवा तलाठी मॅडम, तहसीलदार मॅडम किंवा कलेक्टर साहेब आमच्यापासून कोणीही आलं नाहीत, फक्त पोलीस पथक आलेलं आहे। आम्ही काय करायचं ते आम्हाला सांगावं आणि ह्याची लवकर शासनानं ह्याची दखल घ्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।